नमस्कार. आज आपण आम्ही सारे खवय्येतर्फे अनिल पाटील यांच्याकडे आले आहोत. हे महाराष्ट्रातील एक नामांकित शेफ आहे. तर बघूया आपण आज ते आपल्याला काय शिकवणार आहे. सर्वप्रथम आपण आज आलू दम ही काळ्या मसाल्याची एक सुंदरशी छानशी कोल्हापुरी टाईपची एक भाजी आज आपण रेसिपीच्या द्वारे शिकणार आहोत. त्याआधी या भाजीसोबत ज्या पोळ्या आपल्याला लागणार आहेत त्या पोळ्या मी आपल्याला दाखवतो. ह्या पोळ्या आपण तयार केलेल्या आहे एक वेगळ्या शेपच्या. ह्या पोळ्या आपण असं जरी पकडल्या तर त्या पापडासारख्या अशा उभ्या राहतात. त्या अशा दुमड्याचं काही कारण नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या वेगवेगळे आकार आपल्या समोर आलेले आहेत. लहान मुलांसाठी ही आहे, मोठ्या मुलांसाठी ही आहे आणि कुत्र्यासाठी ही आहे. तर अशा 3 प्रकारच्या पोळ्या आपण आज केलेल्या आहेत आणि या भाजीसोबत या एकदम पोळ्या सूट होणार आहेत. आता आपण भाजीकडे येऊया. म्हणजे रोटी कम पोळ्या. बरोबर, अगदी बरोबर. आता तुम्ही जरा कॅमेरा या भाजीमध्ये घ्या. अगदी आता आपण जो मसाला या भाजीसाठी तयार केलेला आहे तो अगदी तयार होत आलेला आहे आणि यामध्ये एक एक आलू मी असा बुडवणार आहे आणि आलू दम मसाला हा तयार होत आहे आपल्यासमोर. एकदम सुंदर आपण बघू शकता. एक 10 ते 15 मिनिटं ह्या बटाट्यांना असंच राहू द्यायचं. चांगलं त्यांना पाकामध्ये मुरवायचं, त्या मसाल्यामध्ये मुरवायचं. त्यांना तो मसाला पिऊन द्यायचा पूर्णपणे आणि एक 15-20 मिनिटं हा मसाला आपण याच्यामध्ये ठेवू आणि त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर जर तुमच्याकडे असेल तर बारीक कोथिंबीर अशी चिरून यावर टाकायची, जेणेकरून भाजीला एक सुंदरसा वास येईल. कोथिंबीर चिरताना ती धुवायची अजिबात नाहीये आणि निवडायची तर अजिबात नाहीये. त्यामध्ये जे गवत जे काही काडी कचरा असेल तो आपण सरळ टाकून द्यायचा. त्याने एक वेगळा फ्लेवर आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. तेव्हा मी कोथिंबीर न निवडता न धुता ही तशाला तशी टाकून दिली आहे. त्यात 50% गवत आहे याची मला खात्री आहे, परंतु याचा एक वेगळा आरोग्यावर परिणाम होतो. आणि बघा आता पुन्हा तुमचा कॅमेरा यामध्ये घ्या. अगदी बघा आलू कसे एकदम पाकात, मसाल्याच्या पाकात, काळ्या मसाल्यात कसे असे डुंबून गेलेले आहेत. एक 15-20 मिनिटं यांना डुंबून द्या. तोपर्यंत हा जो मसाला आहे आपल्याकडनं खाली सांडलेला, जो जमिनीवर सांडलेला होता, हा मसाला मी वाया जाऊ नये म्हणून उचललेला आहे आणि हा मसाला कोणी बघायच्या आत मी याच्यात टाकतोय, जेणेकरून खाणाऱ्याला किळस येणार नाही, उलटी होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही. जर त्याला मी सांगितलं की हा मसाला बाळाला खाली पडलेला होता आणि मी तो फरचून उचलला तर त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो तिची मानसिकतेमुळे. परंतु आता आपण बघतो की मसाला हा मिसळ उचलून भाजीत टाकलेला आहे आणि पुन्हा आपला कॅमेरा घ्यायचा. तुमच्या मोबाईलला सुद्धा मसाला आपण लावू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही, कारण की हा मसाला खालीच पडलेला होता. आता मी तो मसाला उचललेला आहे आणि यात टाकलेला आहे. आता हा जो किचनवरती राडा झालेला आहे हा साफ करण्याची हिंमत माझ्यामध्ये नाहीये. आता माझी बायको जेव्हा येईल तेव्हा हे सगळं बघून ती मला शिव्या देईल आणि ती हे सगळं साफ करेल. परंतु भाजीची टेस्ट घेतल्यानंतर ती फार खुश होईल. तिच्यासाठी मी एक छोटीशी पोळी तयार केली आहे, एकदम सुंदर पोळी. ही पोळी तुम्ही अशी जरी फेकली, त्याला रिंग म्हणून तुम्ही खेळू शकता. एकदम असे म्हणजे रिंग असो किंवा एक मल्टी यूज पोळ्या आपण तयार करतो. याच्या एकदम रजनीकांत जवळ सुद्धा आपण अशा पोळ्या तयार करू शकतो आणि असं दोडीमध्ये फेकू शकतो. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन रेसिपीचे, ज्याचं नाव आहे खाली पडलेले आलू बटाटे. त्यात आपण जमिनीवर बटाटे टाकून त्याच्यावर चिवडणार आहोत आणि नंतर त्याची भाजी करणार आहोत. धन्यवाद, नमस्कार.